लोग माननीय योगी आदित्यनाथ जी तक मेरी इस बात को पहुंचा दे। बांदा का प्रशासन कुछ नहीं कर पा रहा। 10 दिन हो गए, उनकी कोई गिरफ्तारी नहीं हुई। चक्कर लगा लगा के फिर भी आज भी जान से मारने की धमकियां आ रही हैं। मुझे शायद लगता है कि मुझे जान से मार देंगे, मैं बचूंगा नहीं। क्या मेरा बलिया होना इस देश में सबसे बुरा है। शैलेंद्र गुप्ता हा उत्तर प्रदेशातला बांदा निवासी। बांदा इथे जेल रोडवर त्याचं घर आहे आणि ह्या घराशेजारच्या एका अंकुर सिंग कछवाह याच्याबरोबर त्याचा वाद झाला कुत्रा पाळण्यावरून। वाद झाल्यानंतर शैलेंद्र गुप्ताने पोलिसांकडे तक्रार केली। पोलीस आले, पोलिसांनी त्याच्यामध्ये समजूत काढली दोन्हीकडच्या लोकांची आणि मग पोलिसांनी सूचना केली। त्यामुळे शैलेंद्र गुप्ताने जो पाळलेला कुत्रा होता तो कुठेतरी त्याने सोडून दिला। परंतु अंकुर सिंग कछवाह जो आहे त्याच्याकडे फॉर्च्युनर गाडी आहे, त्याला हा खूप मोठा इन्सल्ट वाटला की पोलिसांना बोलावलं आणि पोलिसांनी मला विचारणा केली। त्याने काही दिवसानंतर तो वाद सुरू असताना हा आपल्या घराच्या बाहेर उभा होता आणि त्याने सरळ आपली फॉर्च्युनर गाडी आणली आणि त्याच्या अंगावर नेली। केवळ तेवढंच करून तो गेला नाही, तर त्याने पुन्हा ती गाडी मागे पुढे करत शैलेंद्र गुप्ताला अक्षरशः चिरडलं। शैलेंद्र गुप्ताचा कसा तरी या सगळ्यामधून कानपूर हॉस्पिटलला, त्याला आधी तो लोकल हॉस्पिटलला गेला होता, तिथून गंभीर जखमा असल्यामुळे त्याला कानपूरच्या एका हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं। ते हलवत असताना सुद्धा त्या अंकुर सिंग कछवाहचे गुंड, 3-4 गुंड हे हॉस्पिटलच्या बाहेर उभं राहून या बनियाला आम्ही जिवंत सोडणार नाही असं त्याला धमकावत होते। शैलेंद्र गुप्ता हा अंकुर सिंग कछवाह या हिंदूसाठी तो हिंदू नव्हता, तर तो बनिया होता। अंकुर सिंग कछवाह सुद्धा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि शैलेंद्र गुप्ता सुद्धा भारतीय जनता पार्टीचाच कार्यकर्ता। नुसता कार्यकर्ता नाहीये, तर हा राष्ट्रीय जी संघटना आहे अखिल भारतीय शूरसेन वैश्य समाजाचा तो राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे शैलेंद्र गुप्ता। आणि भाजपाचा कार्यकर्ता आहे। त्याची पत्नी किरण गुप्ता हिने स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावरती लढवलेली आहे। एक टेड्या वगैरे लावणारे, मिशावरती करून आपल्या धर्माचा एक गर्व दाखवणारे असे जे लोक असतात, हिंदुत्ववादी जी टिपिकल पर्सनॅलिटी असते ती शैलेंद्र गुप्ता याची सुद्धा आहे। अभिमानाने जय श्रीराम म्हणणारा हा माणूस। आणि तेवढंच नाही तर त्याची एक इमेज त्यांनी शेअर केलेली होती की यूपी मध्ये बुलडोजर बाबा की सरकार, यूपी में बुलडोजर बाबा की सरकार असं करून आदित्यनाथ यांचं जे सरकार आहे, त्यांची जी कार्यपद्धती आहे, बुलडोजर राज जे आहे त्याचं समर्थन करणारी ती इमेज होती, ती सुद्धा त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर आपल्याला सापडते। आज परिस्थिती अशी झालेली आहे की तो शैलेंद्र गुप्ता हॉस्पिटलमधून बरा होऊन तर आलेला आहे, परंतु अजूनही त्याच्या जीवाचा धोका टळलेला नाही। तो उपचारांमुळे नाहीये किंवा डोक्याला मार लागला त्याच्यामुळे नाहीये। अंकुर सिंग कछवाह हा पुन्हा आपल्या अंगावरती फॉर्च्युनर गाडी घालू शकतो, आपल्याला चिरडू शकतो आणि आपल्याला जीवे मारू शकतो अशी भीती आज सुद्धा शैलेंद्र गुप्ताला आहे। शैलेंद्र गुप्ता भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, परंतु अजून त्याच्या तक्रारीची दखल घेतलेली नाहीये। त्याची पत्नी किरण गुप्ता यांनी मुख्यमंत्र्यांकडे तिने दाद मागितलेली आहे, त्याची दखल घेतलेली नाहीये। 14 मार्चची ही घटना आहे, परंतु अजूनपर्यंत अंकुर सिंग कछवाहवरती कुठल्याही प्रकारची कारवाई पोलिसांनी केलेली नाही। म्हणजे जसं आता ह्याच्याकडे गॉडफादर आहे तर कदाचित त्याच्याकडे सुद्धा गॉडफादर आहेत। मग असं राजकीय सगळं बुलडोजर राज जेव्हा असतं तेव्हा तुमचा जीव जाणार आहे का, तुम्हाला किती क्रूर पद्धतीने मारण करण्यात त्याचा काही संबंध नसतो। बुलडोजर राजमध्ये सरळ सरळ जी असते ती सापत्न वागणूक असते। म्हणजे एकाचं घर, कोणाचं घर पाडायचं आणि कोणाचं घर नाही पाडायचं हे सरकार ठरवत असतं, तिथे न्याय नसतो। तसंच अंकुर सिंग कछवाहाला न्याय द्यायचा की शैलेंद्र गुप्ताला द्यायचा हे आता बुलडोजर सरकार तिथलं ठरवणार आहे। परंतु शैलेंद्र गुप्ताची हालत काय झाली आहे, त्याने आता एक व्हिडिओ जारी केलेला आहे, अक्षरशः हतबल होऊन तो रडतोय आणि मुख्यमंत्र्यांकडे आपल्या जीवाची भीक मागतोय। आता तो हिंदू राहिलेला नाही, त्याचं असं म्हणणं आहे की मी बनिया आहे आणि बनिया म्हणून जन्माला येणं हा माझा गुन्हा आहे का असा प्रश्न त्याने विचारलेला आहे। कुठली परिस्थिती आहे ही? उत्तर प्रदेश ज्याला
हिंदुत्ववादी रामराज्य म्हणून ज्याचा प्रोपगंडा करतात, त्या उत्तर प्रदेशातल्या कायदा आणि सुव्यवस्थेची ही परिस्थिती आहे. शैलेंद्र गुप्ताने आपल्या व्हिडिओमध्ये काय म्हटलेलं आहे काळजीपूर्वक ऐका. आणि तुम्ही सुद्धा या अशा प्रकारच्या धर्मांध विद्वेषी सत्तेचे जर समर्थक असाल तर आजच सावध व्हा. शैलेंद्र गुप्ताचं प्रकरण अशा लोकांसाठी, उन्मादी लोकांसाठी एक खूप मोठं चांगलं उदाहरण आहे. मेरा नाम शैलेंद्र गुप्ता है। मैं स्वराज कॉलोनी बांदा का मूल निवासी हूँ। स्वराज कॉलोनी जेल रोड में मेरा घर है। मेरे बगल में रहने वाले अंकुर सिंह कछवाए ने जान से मारने की नीयत से मेरे ऊपर गाड़ी चढ़ा करके 2 बार गाड़ी चढ़ाई, लेकिन भगवान के सब शुक्रगुजार हूँ कि मैं बच गया और कल ही मैं हॉस्पिटल से डिस्चार्ज होकर के आया हूँ। ये लोग आज भी हमको धमकी देते हैं, पूरा घर भर को हमको सदमे में हम लोग धमकी देते हैं कि तुम लोग हमारा साले बनियों कुछ नहीं कर पाओगे। हमेशा कह रहा है कि तुम लोग हमेशा कुछ नहीं हमारा कर पाओगे, हम तुमको घर से उठवा लेंगे। मैं सिर्फ इस वीडियो के माध्यम से इतना कहना चाहता हूँ कि आप लोग माननीय योगी आदित्यनाथ जी तक मेरी इस बात को पहुंचा दे। बांदा का प्रशासन कुछ नहीं कर पा रहा। 10 दिन हो गए, उनकी कोई गिरफ्तारी नहीं हुई। हमसे चक्कर लगा लगा कर मुझको फिर भी आज भी जान से मारने की धमकियां आ रही हैं। मुझे शायद लगता है कि मुझे जान से मार देंगे, मैं बचूंगा नहीं। क्या मेरा बनिया होना इसका देश में सबसे बुरा है। उनका कहना बनिया कुछ नहीं कर सकता सरकार। मैं भगवान आप लोगों से निवेदन करता हूँ कि मेरी इस वीडियो के माध्यम से योगी जी तक मुझे मेरी बात को पहुंचा दिया जाए। आपसे शुक्रगुजार रहूंगा। और मुझे अगर कुछ होता है या मेरी हत्या की जाती है या कुछ भी, तो उसका जिम्मेदार अंकुर सिंह कछवाए और जय सिंह कछवाए लोग होंगे। ये मेरी हत्या करना चाहते हैं। मेरे घर की छत में चढ़ करके गाली करवा, तो हम पूरा घर आत्महत्या कर। अगर मुझको न्याय नहीं मिलेगा तो हम अपनी आत्महत्या कर लेंगे, आत्मदाय कर लेंगे। आप लोगों से निवेदन है, देखिए मेरे शरीर में कितनी चोट है, कितना मारा मुझे, मेरे हेड की इंजरी हुई। इनको जान से मार डालने की कोशिश की गई है। देखिए कितनी बुरी हालत कर दी गई है। मेरे सर में 42 टाके लगे हुए, मैं किसी तरह भगवान बचाओ। अभी भी हमारे और लोगों से निवेदन है, क्या बनिया होना इस देश में गुनाह है। मैं बनिया पैदा हुआ, गुनाह है मेरा।